राष्ट्रपुरुष अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त काल आम्ही जिल्हा नियोजन समितीच्या जो आम्हाला अजितदादाच्या माध्यमातून जो फंड मिळालेला आहे, अजितदादा असताना संपूर्ण सर्व गावकरी आम्ही अजितदादांकडे गेलो होतो। त्यावेळेस दादांनी सभेत पण आम्हाला बोलले होते की फुरसुंगीच्या रोडची दुर्दशा फारच वेगळी आहे, मी या ठिकाणी फंड अवेलेबल करून देणार आहे। पण दादांचं अचानकपणे दादा आपल्यातून निघून गेले, त्याच्यामुळं त्या गोष्टीला फॉलोअप करायला वेळ लागला। पण दादांनी ज्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की फंड अवेलेबल करून यांना द्या, आम्हाला दादांनी 100 कोटी रुपयाचं आम्हाला त्यावेळी सर्व पदाधिकारी असते, मी असं नगरसेवक असते, आम्हाला जिजाऊ बंगल्यावरच आम्हाला दादांनी सांगितलं होतं की DPDCच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही आत्ता 100 कोटी रुपये देतो। त्याच अनुषंगाने आम्हाला आत्ता 27 कोटी रुपये मिळाले। 27 कोटी रुपये मिळाल्यानंतर आम्ही शिवशक्ती चौक ते गंगानगरच्या स्मशानभूमीपर्यंतचा पहिला रोडचा टप्पा 2,30,00,000चा आम्ही सुरू केलेला आहे। त्याचं काल भूमिपूजन माननीय आमदार चेतन पाटील यांच्या हस्ते झालेलं आहे। मी नगराध्यक्ष असन, गणेश आबातील उपनगराध्यक्ष ओमकार कामठे असतील, सर्व नगरसेवक असतील त्या विभागातले त्यांच्या हस्ते पार पाडलेला आहे। आणि त्याच्यानंतर पांडवदंड प्रभाग क्रमांक 5 या परिसरात पण DPDCच्या माध्यमातून 5,80,00,000चा तो रोड आम्ही घेतलेला आहे। तो पण रोडचं काम येत्या काही काळात आम्ही पूर्ण करण्याचं नगर परिषदेच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। 27 कोटी रुपये जे आहेत ते निधीच्या मार्फत रोडच्या कामासाठी मिळालेले आहेत। मग आता हे 27 कोटी रुपये हे गंगानगर फुरसुंगी या रोडच्या विकास कामासाठी मिळालेले आहे का? त्यामध्ये पांडवदंड सुद्धा आहे त्याबद्दल? संपूर्ण फुरसुंगी उरुळी परिसराला आम्हाला दादांनी 27 कोटी रुपये मंजूर केले दादा हयात असताना। त्याच्यामुळं संपूर्ण जे प्रमुख रोड आहेत फुरसुंगीचे ते आम्ही आत्ता या फंडाच्या माध्यमातून आपल्या भेकराई ते फुरसुंगी असेल किंवा मंतरवाडी चौक ते फुरसुंगी असेल, अजून पांडवदंड रस्ता असेल, भेकराई नगरचे रस्ते असतील आणि उरुळी देवाचीचा रस्ता प्रमुख, हे प्रमुख रस्त्याची कामं आम्ही येत्या काही काळात सुरू करणार आहोत। हे कामं पूर्ण करण्याचा कालावधी काय असणार? पावसाळे असल्यामुळं थोडासा विलंब लागेल, पण आम्ही लवकरात लवकर हे काम सुरू करून पूर्ण करणार आहोत। त्या भागात ये जा करणाऱ्या नागरिकांसाठी पर्याय मार्ग म्हणून कोणता मार्ग त्या ठिकाणी अवेलेबल वगैरे केला आहे का? त्याबद्दल आम्ही मुख्य रस्त्याला जो शिवशक्ती चौकातून येणारा जो रोड आहे भेकराई नगरमधून जो गावठाणापर्यंत येणार आहे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जो येणारा रोड आहे त्याला पर्याय रस्ता म्हणून आपण खुटवड चौकाकडून ती वाहतूक आपण त्यावेळेस वळवणार आहे। ज्यावेळेस ह्या रोडचं काम सुरू करणार आहे त्यावेळेस आपण खुटवड चौकाकडून पॉवर हाऊस चौकाकडं वाहतूक वळून मग लोकांना सोयीस्कर होईल त्या पद्धतीने आपण त्यावेळेस काम करणार आहोत। फुरसुंगीच्या शिवशक्ती चौकापासून ते गंगानगरच्या स्मशानभूमी चौकापर्यंत जो मेन मुख्य रोडचं काम होणार आहे ते काम होऊस तोपर्यंत त्या भागात राहणाऱ्या नागरिकांना आपण काय आवाहन करता? पर्यायी रोडचे आम्ही बसून आम्ही सगळे नगरसेवक यांनी व्यवस्थित विचार करून ज्यावेळेस मुख्य रोड सुरू होईल त्यावेळेस आम्ही आमची यंत्रणा नगर परिषदेची उभी करून नागरिकांना न त्रास होता वाहतूक कशी वळवावी हे आम्ही ठरवणार आहोत। साधारणतः किती दिवसापर्यंत हे रोडचं काम सुरू होईल? येत्या 15-20 दिवसात किंवा 1 महिनाभर लागेल, पण लवकरात लवकर सुरू करण्याचा आम्ही करतोय काम आम्ही नगर परिषद म्हणून।